गरमेच्या सुटयेन भुरग्यांच्या मन रिजवणेक लागून खूपश्यो संस्था वावुरतात। पेडणे वारखणाच्या बालभवन केंद्रान बालभवन पणजेच्या सांगातान गुणदर्शन कार्यक्रम घडोवन हाडलो। पळयात वारखण वाठारांतल्या समर कॅम्पाचे खीण। वारखण ह्या भुरग्यांक मन रिजवणेचे एक साधन आणि नवे कितें शिकपाक मेळचे म्हूण पेडणे वारखणाच्या बालभवन केंद्रान पणजे बालभवनाच्या सांगातान गुणदर्शन हो समर कॅम्प घडोवन हाडलो। भुरग्यांचो खूप बरो प्रतिसाद मेळ्ळो। वेगवेगळ्या कृतींचो हातून आस्पाव आसलो। पळयात भुरग्यांचे उमेदीक आयिल्लो ओतो। बालभवनात सदांच धाडपाचें चड करून आतां उन्हाळ्या शिबिरांत तुमी बालभवनात भुरग्यांक धाडटातच पूण तेचो आनी एक म्हत्वाचो मुद्दो म्हणजे कितें आतां ह्या दिसांनी कितें जाला बाल हे भुरगीं जी आहा पळय सगळीं मोबायला फाटल्यान लागलेली आहा। घरा कडेन आसतना तूं मोबायल सोदता आवय बी कामाक गेली तेजो पयलीं मोबायल घेता। ह्या 2 म्हयन्या खातीर त्या भुरग्यांचो मोबायल हातीचो वचचो आनी ती कितें भुरगीं शिकची हांगार कित्याक ह्या 2 म्हयन्याचो बरो पूण फायदो करून घेवचो। आनी आमचे हांगा जे शिक्षक आहा सगळे ते बरे एक्सपर्ट टिचर आहा कित्याक क्राफ्टाचे पळय ते आतां आमचे सगळे आयटम केलेले लागलेले आहा ड्रॉइंग केलेले आहा पळय भुरग्यांनी बरे बरे ड्रॉइंग केलेले आसा। पाहण्यासाठी कुणालाही भाषण वगैरे ऐकण्यात काहीही इंटरेस्ट नाही आहे पण तरी सुद्धा काय म्हणतात तो कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भाषण नाही करत पण मुलांना आवडणारी एक छोटीशी गोष्ट सांगते। आमच्या काही मुलांना ती गोष्ट माहित आहे पण एक छोटीशी गोष्ट इन शॉर्ट मध्ये सगळं सांगण्याचा प्रयत्न करते। तो म्हणजे एवढ्या त्याने पदव्या घेतल्या होत्या की त्याला सगळे लोक पंडित म्हणायचे। काय म्हणायचे? पंडित। खूप खूप शिकलेला होता आणि ते दिवस होते पावसाळ्याचे आणि त्या पंडितला म्हणजे आता सगळेजण त्याला पंडित म्हणायचे त्याचं नावच पडलं होतं पंडित आणि त्या पंडितला आता दुसऱ्या गावात जायचं होतं। दुसऱ्या गावात जाताना त्याला एक नदी लागायची आणि ती नदी ओलांडून त्याला दुसऱ्या गावात जायचं होतं। पावसाळ्याचे दिवस होते। गोवा 365 खातीर संदीप कामोलकार, गौतमी गावकार आणि वैष्णवी साळगावकार।